अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल 19 पोलीस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्यात आज सकाळी मोठा अपघात झाला। 19 वाहनात एकूण 160 बांगलादेशी होते। मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यानं मागील जवळपास 6 ते 7 वाहने एकमेकांना धडकली। यात 19 पोलीस कर्मचारी आणि 12 बांगलादेशी जखमी झाले असून जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे, तर पुढील तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज सकाळी जवळपास 19 वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता। त्याच्यात 160 इल्लीगल बांगलादेशी इमिग्रंट होते, ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी। अंदाजन 7:45 वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात घडलेला आहे। याच्यात जवळपास 19 पोलीस कर्मचारी आणि 12 जे इल्लीगल बांगलादेशी इमिग्रंट आहे ते जखमी झालेले आहे। यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून, त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार एमजीएम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये। या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का, कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही सुरू आहे? याच्यात एकूण 6 वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे।